नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस शेअर बाजारामध्ये सातत्यानं पडझड पाहायला मिळते. या पडझडीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर देखील परिणाम झालाय. अशा स्थितीत आपल्या गुंतवणुकीला फार फटका बसू नये यासाठी काय करायला हवं ते आपण आज तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. आज मुंबई शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 76,414 वर ओपन झालेला होता, तर निफ्टी 23,128 वर उघडला होता. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 115.39 अंकांनी वधारून 76,520 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 50 अंकांनी वधारून 23,205 वर बंद झाला. दावोस इथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प एक भाषण करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे भाषण ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. मात्र ते कोणत्या मुद्द्यांवर बोलणार हे कळू शकलेलं नाहीये. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेतलेले आहेत, ज्यातल्या बहुतांश निर्णयांचा इतर संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. अदानी समूहातील कंपनी अदानी एनर्जीचे डिसेंबरचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये 73% वाढ झाल्याचे दिसून आलेलं आहे. कंपनीचा नफा 325 कोटींवरून 562 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. पाणबुड्यांच्या पुरवठ्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेमध्ये L&Tने देखील बोली लावली होती. मात्र त्यांची बोली नाकारण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयातर्फे कळवण्यात आलेलं आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत भारतीय नौदलानं 3 आठवड्यांपर्यंत पाण्यात राहणाऱ्या अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलेलं होतं. L&Tने स्पॅनिश नवांतिया या कंपनीसोबत मिळून या बोलीमध्ये भाग घेतला होता. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्सचे ज्या गुंतवणूकदारांना शेअर मिळालेले आहेत त्यांना पहिल्याच दिवशी चांगला फायदा झालेला आहे. IPOतून शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना 90 रुपये प्रति शेअर या दरानं शेअर मिळाला होता. कंपनी सूचीबद्ध होताच या कंपनीचा एक शेअर 33.3% वाढून 120 रुपयांवर खुला झाला. 200 कोटी रुपये जमवण्यासाठी कंपनीनं IPO बाजारात आणलेला होता, जो खुला होताच काही तासांमध्ये पूर्ण भरला होता. शेअर बाजारातील हालचालींचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करणाऱ्यांसाठी अर्थात रिसर्च अनालिस्टसाठी सेबीनं काही नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. ही मार्गदर्शक तत्व फार त्रासदायक असल्यानं अनेक संशोधन संस्था आपलं काम बंद करतील अशी भीती वर्तवण्यात येत आहे. ग्राहकांशी झालेलं संभाषण रेकॉर्ड करून ठेवणं, KYCचं काटेकोर पालन करणं या गोष्टींचा या मार्गदर्शक तत्वांमध्ये समावेश आहे. या मार्गदर्शक तत्वांमुळे नव्यानं या क्षेत्रात येणारी मंडळी पाठ फिरवतील अशी भीती देखील वर्तवण्यात येते. संपूर्ण भारतीय बनावटीची चिप याच वर्षी लॉन्च केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. जानेवारी 2022 मध्ये सेमीकंडक्टर मोहिमेची घोषणा करण्यात आलेली होती, ज्यानंतर भारतामध्ये 5 सेमीकंडक्टर प्लांटचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. AI साठीच्या योजनेमध्ये चिपचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी देशांतर्गत चिप तयार करणं आणि त्याच्या आधारे स्वदेशी AI मॉडेल तयार करणं अशी योजना आखण्यात आलेली आहे. रशियाकडून होणाऱ्या क्रूड ऑइलचा पुरवठा घटल्यानं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला काहीशी चिंता भेडसावायला लागली. रशियाकडून होणाऱ्या तेल पुरवठ्यामध्ये 20% घट झाल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलेलं आहे. याचा परिणाम BPCLच्या शेअरवर देखील झाला. गुरुवारी सकाळी या शेअरची किंमत 2.6% घसरल्याचं बघायला मिळालं होतं. मलेरिया, डेंग्यू सारखे आजार रोखण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट अथक प्रयत्न करत असल्याचं या कंपनीचे CEO आदार पुनावाला यांनी सांगितलंय. परवडणाऱ्या दरामध्ये या आजारांवर लस तयार करण्यासाठी सिरमनं पुढाकार घेतलाय. या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये जास्त आहे. तेथेही प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात लस मिळावी हा आमचा प्रयत्न असल्याचं पुनावाला यांनी सांगितलेलं आहे. HDFC बँकेचे डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. HDFC बँकेचे निकाल अपेक्षेपेक्षा जास्त चांगले लागलेले आहेत. कंपनीला निव्वळ नफा 16,586 कोटी रुपये होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. मात्र प्रत्यक्षात कंपनीला 16,736 कोटी रुपयांचा नफा झालेला आहे. यापूर्वीच्या डिसेंबरच्या तिमाही निकालांशी तुलना केल्यास यंदाच्या डिसेंबरच्या तिमाही निकालामध्ये बँकेच्या नफ्यामध्ये 2.2% वाढ बघायला मिळाली आहे.
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केलेले होते. त्याबाबतची माहिती आपण यापूर्वी देखील बघितलेली होती. मात्र आता आपण आजच्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. मनी टाइमच्या आजच्या भागामध्ये गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रीती झेंडे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्या सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार असून त्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित ठेवत ती वाढेल कशी याबाबत त्यांना मार्गदर्शन करत असतात. प्रीती मॅडम यांच्या गाठीशी 18 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मॅडम, तुमचं या शोमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो म्हणजे बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड बघायला मिळते. तर अशा पडझडीच्या काळामध्ये STP ही योजना प्रभावी ठरू शकते असं म्हणतात. मुळात STP म्हणजे काय, तुम्ही थोडंसं समजावून सांगा. STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. ट्रान्सफर म्हणजे आपण एका फंडातनं दुसऱ्या फंडामध्ये काही गोष्टी म्हणजे ऑटोमॅटिक वेने तुमचे युनिट्स ट्रान्सफर करू शकतो. जसं आपण SIP करतो तसंच हे STP हे पण एक ऑटोमॅटिक वे आहे. नॉर्मली STP 2 गोष्टींसाठी यूज होतं. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस तुमचं गोल म्हणजे तुम्ही कुठलंही आर्थिक उद्दिष्ट जे तुम्ही ठरवलं आहे ते तुमच्या जवळ यायला लागतं, म्हणजे त्याचा टर्म जो आहे तो संपत यायला लागतो, त्यावेळेस नॉर्मली लोक इक्विटी म्युच्युअल फंडातनं डेट म्युच्युअल फंडाकडे STP करतात, म्हणजे तुमची युनिट्स वळते करतात. कारण की ज्यावेळेस गोल समजा 2 वर्ष आता गोलला आहेत किंवा वर्षभर माझ्या गोलला आहे, तर मग इक्विटीमध्ये जसं आत्ता पडझड झाली तसं होऊन आपण कमवलेला जो नफा आहे तो कमी होऊ नये किंवा आपल्या कॅपिटलला कुठला धोका पोहोचू नये म्हणून हे STP केले जातात. आणि दुसरं प्रकार असतं जसं आपण लमसम वे, लास्ट आपण एपिसोड जेव्हा केला तेव्हा गुंतवणुकीचा जो प्रकार असतो की एक रकमी जेव्हा तुम्हाला गुंतवणूक करायची असते पण तुमची मुद्दल मोठी असते त्यावेळीच तुम्ही STPचा उपयोग करू शकता, जेणेकरून तुम्ही डेट म्युच्युअल फंडात पैसे ठेवायचे आणि त्याच्याने STP सेट करून तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पैसे लावायचे. म्हणजे अशा दोन्ही प्रकारे तुम्ही STP करू शकता. पण STP कधी कधी शॉर्ट टर्म साठी तुम्ही अशा या आताच्या जो व्होलॅटिलिटी आहे किंवा बाजारामध्ये आपल्याला कळतच नाहीये की बाजार चढणार आहे का उतरणार आहे, कधी एक दिवस निर्देशांक चढतो कधी उतरतो, तर अशा वेळेसही तुम्ही STPचा छोटा वापर करू शकता. त्याच्यामधनं तुमचे जे पैसे खूप रिस्कियर किंवा खूप धोक्याच्या अशा म्युच्युअल फंडात असतील तर त्याच्यामधनं थोडे थोडे पैसे तुम्ही ऑटोमॅटिक वेने एक सेफर साईडला वळते करू शकता. ओके, पण STPचा जर आपण फायदा घ्यायचं ठरवलं तर त्यासाठी लागणारं जे शुल्क असेल म्हणजे एक्झिट लोड असेल किंवा वेगवेगळे कर असतील, त्याचा नेमका कसा आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो, त्याचा आपल्याला काही त्रास होऊ शकतो? नक्कीच. बघा, बऱ्याच वेळा काय वाटतं की लोकांना STP, स्विच, SWP हे वर्ड्स असतात ना, आणि याला आपण जसं म्हणतं की ते ऑटोमॅटिक वेने होतात, तर त्यांना वाटतं की फक्त आपण एका म्युच्युअल फंडात ना दुसऱ्या म्युच्युअल फंडात आहे तसेच ते पैसे वळवले आहेत. तर ही एक तुमची भ्रामक कल्पना आहे किंवा आपण याला इंग्लिशमध्ये मिथ म्हणू. ऍक्च्युली ज्या वेळेस तुम्ही STP लावतात किंवा SWP लावतात त्यावेळेस तुम्ही बाय आणि सेल हीच ऍक्शन करत असतात. म्हणजे तुम्ही एका फंडामधले युनिट्स जे असतात ते विकत असतात आणि दुसऱ्या फंडामध्ये ते तुम्ही विकत घेत असतात. ही क्रिया तुम्ही स्वतःही करू शकतात. म्हणजे तुम्ही डेट म्युच्युअल फंडातनं किंवा इक्विटी म्युच्युअल फंडातनं स्वतःच काही युनिट्स विकू शकतात. मग काही दिवसांनी ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील आणि तिथून तुम्ही जिथे तुम्हाला गुंतवायचे आहे तिथे तुम्ही ते पैसे स्वतः ते युनिट्स विकत घेऊ शकतात. ऑटोमॅटिक वेने हे STP नुसार होतं. म्हणून यामध्ये विकणं म्हणजे बाय आणि सेल ही दोन्ही ऍक्टिव्हिटी होत असते. ज्यावेळेस बाय आणि सेल ही ऍक्टिव्हिटी होते त्यावेळेस जसं तुम्ही म्हटले की तत्सम जे खर्च असतात त्याच्यामध्ये एक्झिट लोड असो किंवा त्यावेळेस लागणारा जो पण कर असो, मग तो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असो किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असो, हे सगळ्या प्रकारचे जे तत्सम खर्च येतात ते इथेही लागू होतात. त्यामुळे हे बघणं खूप गरजेचं आहे की आपण फक्त मार्केट पडतंय म्हणून घाबरून जाऊन कुठल्याही प्रकारचं STP सेट करतो आहे का किंवा उगाच आपले युनिट्स विकतो आहे का, की खरंच गरज आहे आपल्याला पैशांची किंवा आपल्याला आपण जी गुंतवणूक केली आहे
ते आता 6 ते 8 महिनेच दूर आहे ते लक्ष्य, म्हणून आपल्याला हे एसटीपी सेट करायचंय. तर हे बघणं फार महत्वाचं आहे. ज्या वेळेस तुम्ही ज्या म्युच्युअल फंडातनं एसटीपी सेट करतात, म्हणजे त्याचं जे ओरिजिन असतं किंवा त्याच्यातनं तुम्हाला पैसे काढायचे असतात, त्याला समजा 1 वर्षापेक्षा कमी अवधी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड असाल तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो, जो आजच्या सध्याच्या कर प्रणालीनुसार 20% आहे. म्हणजे तुमच्या प्रॉफिटच्या 20% टॅक्स तुम्हाला लागतो. आणि समजा तुम्ही 1 वर्षापासून जास्त त्याच्यामध्ये गुंतवणूक करून ठेवलेली आहे तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो, जो आजच्या नुसार 12.5 आहे. त्यामुळे हे कॅपिटल गेन्स तर तुम्हाला हे टॅक्स जे आहेत ते ऍप्लिकेबल असतातच. आता जेव्हा तुम्ही विकत घेतात युनिट्स, राईट, तेव्हा तुम्हाला एसटीपी म्हणून असतो, म्हणजे एक छोटा जो टॅक्स आपण म्हणतो ना, की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट विकत घेतात तेव्हा तुम्हाला तो छोटा पार्ट असतो की तो सुद्धा लागतो. म्हणजे दॅट इज ऑल्सो एक प्रकारचा टॅक्स आहे जो जेव्हा तुम्ही युनिट्स विकत घेतात तेव्हा लागतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सारखाच तुम्हाला एक्झिट लोड ही लागू शकतो. एक्झिट लोड म्हणजे काय, की म्युच्युअल फंड तुम्हाला ठराविक वेळेच्या पेक्षा अगोदर समजा तुम्ही त्या म्युच्युअल फंडातनं पैसे काढले तर असं न करण्यासाठी तुम्हाला ते एखाद्या प्रकारचा आपण म्हणतो ना की एखाद्या प्रकारची शिक्षा किंवा पेनल्टी लावल्यासारखं असतं, जेणेकरून तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लॉंग टर्म पर्यंत चालावी अशी त्यांची इच्छा असते. पण समजा 1 वर्षाच्या आत जर तुम्ही काढले तर तुम्हाला एक्झिट लोड ऍप्लिकेबल होतो. प्रत्येक एएमसी नुसार किंवा प्रत्येक म्युच्युअल फंडानुसार हा वेगवेगळा असू शकतो. काही म्युच्युअल फंड हाऊसेस 2 वर्षासाठी ज्या होल्डिंगच्या पेक्षा समजा तुमचं कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला एक्झिट लोड लावतात. साधारणपणे हे 1 वर्षाच्या आत समजा तुम्ही पैसे काढले तर ऍप्लिकेबल होतो. काही म्युच्युअल फंडासाठी 2 वर्ष त्यांनी ही कॅप लावली आहे. त्यामुळे एसटीपी सेट करताना नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला विचार करायला हवा, कारण की हे एक कॉस्ट आहे. म्हणजे तुम्हाला जो प्रॉफिट झाला आहे, जो नफा झालाय, त्याच्यातनं हे पैसे जे तुम्हाला लागणार आहेत नंतर पे करायचे, समजा टॅक्स तुम्हाला नंतर पे करायचा आहे, तर याचा विचारात घेऊन ऍक्च्युअल प्रॉफिट तुम्हाला किती होतंय हे पाहणं गरजेचं आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की एसटीपी करायचा आपण निर्णय घेतला, मात्र तो एसटीपी कशात करायचा हा मोठा प्रश्न येतो. तर डेब्ट फंड हा त्याच्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय सुचवला जातो, खास करून मार्केट जेव्हा व्हॉलेटिलिटी खूप बघत असतं त्या सिच्युएशनमध्ये. तर डेब्ट फंड म्हणजे काय हे अनेकांना माहिती नाहीये, ते थोडंसं समजावून सांगा. नक्की. बघा, म्युच्युअल फंडाचे 2 प्रकार आहेत, एक इक्विटी म्युच्युअल फंड, एक डेट म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंडच्या बाबतीत आपण खूप बोलतो, लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे बऱ्याच वेळा फक्त इक्विटी म्युच्युअल फंड लागतं. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर ते कंपन्यांच्या समभागामध्ये त्यांची गुंतवणूक असते. पण डेट म्युच्युअल फंड हा पण एक खूप चांगला प्रकार आहे, ज्याच्यामध्ये हे जे म्युच्युअल फंड असतात हे सरकारी रोख्यांमध्ये, म्हणजे सरकारी बॉन्ड्समध्ये, तसंच कमर्शियल पेपर्स किंवा कमर्शियल आपण जे सीडीज म्हणतो, राईट, आणि तसेच कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणजे कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये, रोख्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. रोख्यांमध्ये केलेली ही इन्व्हेस्टमेंट जी असते ती कमी व्होलाटाईल असते. म्हणजे सरकारी कुठल्याही बॉन्ड्समध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला सॉव्हरीन गॅरंटी मिळते. म्हणजे सेंट्रल ऑफ गव्हर्नमेंटच्या कुठल्याही बॉन्ड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला प्रिन्सिपलची म्हणजे मुद्दलाची आणि मिळणाऱ्या परताव्याची एक फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट समजा असेल तर त्याची तुम्हाला गॅरंटी मिळते. तर म्युच्युअल फंड जे असतात ते अशाच बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करत असतात, ज्याला आपण गिल्ड फंड म्हणू शकतो. तर गिल्ड फंड हे लॉंग टर्म फायनान्शियल गोल्ससाठी तुम्हाला यूज करायचं असतं. तर जे बाकीचे असतात, जसे शॉर्ट टर्म सरकार असते, त्यांना जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ते सीपीज किंवा सीटीज असे बाजारामध्ये आणत असतात. तर त्याच्यासाठी मनी मार्केट फंड जे असतात हे डेट फंड असतात, ते अशा प्रकारचे सरकारचे जे रोखे असतात त्यांना विकत घेतात. तर यामध्ये समजा तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या गुंतवणुकीवर होणारी जी व्हॉलेटिलिटी किंवा चढ उतार असते ते खूपच नगण्य असतं. तुम्हाला एक प्रकारचा ठराविक परतावा याच्यातनं मिळतो, पण हा फिक्स डिपॉझिट किंवा बँकेचे जे डिपॉझिट असतात त्याच्यानुसार ठरलेला नसतो.
याच्यामध्ये छोटा मोठा चढउतार नक्की येतो, कारण की इंटरेस्ट रेट नुसार किंवा ज्या पद्धतीने दरवेळेस छोट्या छोट्या कालावधीसाठी गव्हर्नमेंटचे जे स्वतःचे बॉन्ड यील्ड असतात ते चेंज होत असतात. त्यामुळे याच्यामध्ये परताव्यात खालीवर होऊ शकतं, पण खूप कमी प्रमाणात होतं. त्यामुळे डेट म्युच्युअल फंड हा तुमचा डेट साइड, म्हणजे ज्याच्यामध्ये इक्विटी आणि डेट आपण जेव्हा नेहमी सगळं म्हणतो तेव्हा त्या साइडच्या पोर्टफोलिओसाठी डेट म्युच्युअल फंड हा खूप चांगला पर्याय आहे. आणि याच्यात गुंतवणूक करताना खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये डिफॉल्ट रिस्क आणि इंटरेस्ट रेट रिस्क. डिफॉल्ट म्हणजे एखादी कंपनी बुडली तर ती तुमचे बॉन्ड जे आहेत ती मॅच्युअर होणार नाही किंवा ते त्याचे पैसे परत देणार नाही. मग अशा वेळेस तुमच्याकडे असलेल्या बॉन्डची किंमत शून्य होते. त्यामुळे या दोन गोष्टींचा विचार. आणि इंटरेस्ट रेट रिस्क म्हणजे जसं सरकारने इंटरेस्ट रेट बदलले तर बॉन्डची किंमत असते ती खाली पडते. त्यामुळे याचाही तुमच्या बॉन्डच्या म्हणजे ओव्हरऑल NAV वर फरक पडू शकतो. त्यामुळे कुठला डेट म्युच्युअल फंड निवडावा त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. या दोन गोष्टी याच्यावर मारक ठरू शकतात. पण जर गोल तुमचा जसं म्हटलं की आपण डेट म्युच्युअल फंडात सिक्युरिटीसाठी जातो, तर अशा वेळेस नक्कीच तुम्ही मनी मार्केट फंड किंवा शॉर्ट टर्म डेट फंड किंवा अल्ट्रा शॉर्ट डेट फंड याच्यामध्ये तुमचे पैसे वळते करा. ओके, आताची जी सिच्युएशन आपण बघतोय की आज तरी मार्केट थोडंसं सावरलेलं आहे, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मार्केट सतत पडत होतं आणि मेजर फॉल आपण बघतोय. तर अशी जर सिच्युएशन असेल तर आपला पोर्टफोलिओ बॅलन्स करण्यासाठी म्हणजे डायव्हर्सिफाय आपण म्हणतो, पण डायव्हर्सिफाय करताना आपण चूक काय करतो तर स्मॉल कॅपमधले वेगवेगळे फंड घेतो किंवा मिड कॅपमधले वेगवेगळे फंड घेतो आणि त्याला डायव्हर्सिफाय म्हणतो. पण ॲक्च्युअल डायव्हर्सिफिकेशन जर करायचं असेल तर डेफ फंड, लार्ज कॅप फंड आणि स्मॉल किंवा मल्टी कॅप फंड यांचं नेमकं प्रपोर्शनेट काय असायला पाहिजे? मी खूप चांगला प्रश्न विचारला. लोकांना गुंतवणूक करायची म्हणजे त्यांना फक्त एकच माहिती असतं की मला इक्विटीमध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायची. डायव्हर्सिफिकेशन जेव्हा म्हटलं जातं मग त्यांना वाटतं की इक्विटी म्युच्युअल फंडातच मी थोडे पैसे इकडे म्हणजे लार्ज कॅपमध्ये, मल्टी कॅपमध्ये, फ्लेक्झी कॅपमध्ये, बरेचसे जास्त पैसे मिड कॅपमध्ये आणि त्याच्यापेक्षा थोडे जास्त पैसे स्मॉल कॅपमध्ये टाकावे. आणि की नेहमी गुंतवणूकदार हे जे असतात ते परताव्याचा विचार करतात. आपण या शोद्वारे जसं तुम्ही पण खूप चांगलं काम करताय किंवा आमच्यासारखे लोक हे नेहमी सांगत असतो की परताव्याच्या मागे पडू नका. तुम्ही कुठलेही पैसे जेव्हा गुंतवणूक करता त्याचं उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला हे पैसे केव्हा परत हवे, त्यानुसार तुम्हाला निवडायला पाहिजे की तुम्हाला हे पैसे पहिले ती इक्विटीत टाकायची गरज आहे का डेटमध्ये टाकायची गरज आहे का थोडे पैसे तुम्ही सोन्यात गुंतवू शकतात, काही पैसे तुमच्याजवळ नुसते पैशांच्या रूपात ठेवू शकतात. कारण की हे सगळे डिफरंट ऍसेट क्लासेस आहेत, म्हणजे मालमत्ता वर्ग. या सगळ्यांमध्ये तुम्ही थोडे थोडे पैसे गुंतवले तरच तुमचं खरं डायव्हर्सिफिकेशन होतो. जे पोर्टफोलिओ जो आपण म्हणतो तो या सगळ्या वेगवेगळ्या ऍसेट क्लासचा असायला हवा. फक्त इक्विटी म्हणजे स्टॉक किंवा म्युच्युअल फंड हा पोर्टफोलिओ नसू शकतो. हा तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे एकच असेट क्लास मधले 2 विभाग झाले आणि त्याच्यामधले वेगवेगळे म्युच्युअल फंड जरी तुम्ही घेतले तरी तुम्ही शेवटी पैसा हा इक्विटी असेट क्लासमध्येच गुंतवतात आहात. त्यामुळे सुरुवातीला हे लक्षात घ्या की तुमच्या उद्दिष्टांसाठी जेव्हा तुम्ही पोर्टफोलिओ बनवतात तेव्हा ते कुठल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये ते विभागणं जाणं फार गरजेचं आहे. समजा तुम्ही लॉंग टर्म साठी म्हणजे दीर्घ उद्दिष्टांसाठी करत असाल तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात थोडे जास्त पैसे टाकू शकता आणि जर तुम्हाला हे शॉर्ट टर्म साठी पाहिजे असतील तर डेट म्युच्युअल फंडात तुम्ही जास्त पैसे टाका. आता जसं तुम्ही म्हटलं की म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. लार्ज कॅप आहे, फ्लेक्झी कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे. याच्यामध्येही तुमचं प्रपोर्शन ठरवणं खूप गरजेचं आहे, कारण की प्रत्येकाची रिस्क जी असते ती वेगवेगळी असते. त्या पोर्टफोलिओ म्हणजे त्या म्युच्युअल फंडाची जी रिस्क आपण घेतो आहे त्या रिस्कचं आणि आपलं स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता या दोघांचाही ताळमेळ बसणं खूप गरजेचं आहे. काय होतं आपल्याला आपल्या बऱ्याचशा सामान्य गुंतवणूकदारांना तर माहितीच नसतं. आता तरी सेबीने प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या नावावर स्पेसिफिक नाव लिहायला सांगितलं, जसं स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप. बऱ्याच वेळा फसवे नावं ठेवून पूर्वी काय व्हायचं की हे पैसे मिड अँड स्मॉल कॅपला गुंतवले जायचे. तरी सुद्धा एवढं सेबीने सांगून सुद्धा बरेचसे लोक फक्त परतावा बघतात आणि मग याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे मूळ उद्देश तुमचा पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा हा नेहमी
तुम्ही तुमचं जोखीम तपासूनच वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये, मालमत्ता वर्गामध्ये तुमचे थोडे थोडे पैसे गुंतवणे हे असतं. आणि मग तुम्ही इक्विटी क्लासमध्ये एक वेगळा पोर्टफोलिओ बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही थोडे थोडे पैसे तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या गोलच्या टेन्युअरनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रमाणात गुंतवा. ओके. बरं, आत्ताची जी मार्केटची सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायला हवं? म्हणजे ज्यांना फायदा झाला आहे त्यांनी STPचा पर्याय वापरून आपली गुंतवणूक जी आहे ती डेफ फंडामध्ये वळवायला हवी, का थोडेसे पेशन्स ठेवायला पाहिजे? हे दिवस पण निघून जातील आणि पुन्हा एकदा मार्केट वर जाईल असं वाटतंय. बघा, जेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात तेव्हा जसं आपण नेहमीच म्हणतो की हे तुम्ही दीर्घ काळासाठी करायला हवं. आता दीर्घ काळ म्हणजे ज्या माणसाला समजा आजच्या घडीला तुमच्या मुलाला 10 वर्ष आहेत शिक्षणासाठी पैसे जमवायला, तर आजच्यापासून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू केला तर तुमचा दीर्घ काळ नक्कीच आहे 10 वर्ष. पण जो माणूस 8 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करतोय आणि अचानक ज्यावेळेस मार्केट डाऊन झालं आहे त्यावेळेस त्याची साहजिकच पॅनिक किंवा तो घाबरलेला नक्की असेल. तर मग अशा वेळेसच आम्ही सांगतो की सुरुवातीपासूनच म्हणजे 10 वर्षाच्या तुमच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमचं जे अलोकेशन आहे इक्विटी आणि डेट हे पहिल्या वर्षापासून असावं. कमीत कमी 30% 35% तुमची जी रक्कम आहे ती तुम्ही डेट ॲसेट क्लास किंवा डेट म्युच्युअल फंड किंवा जसं PPF, SSY या सगळ्या सरकारी ज्या पण तुमच्या चांगल्या स्कीम आहे याच्यामध्ये थोडे पैसे टाका आणि 7 ते 65 किंवा 70 तुमच्या स्वतःच्या जोखमीनुसार टक्के फक्त तुम्ही इक्विटीमध्ये टाका. त्याच्यानंतर हळूहळू करत तुम्हाला इक्विटी अलोकेशन कमी करायला पाहिजे. म्हणजे आता 2 वर्ष तुमच्या गोलला राहिलं आहे तर सगळे पैसे जर तुमची इक्विटीत असेल तर तुम्हाला घाबरणं एकदमच बरोबर आहे. पण हेच जर तुम्ही जेव्हा मार्केट चढ होतं तेव्हाच जेव्हा प्रॉफिट झाला होता आपल्या कॅल्क्युलेशन पेक्षा जास्त, तेव्हा जर तुम्ही थोडे पैसे काढून घेतले असते तर तुम्हाला आज खूप जास्त पॅनिक करावं लागलं नसतं. तरी सुद्धा मी आता असंच म्हणेन की कुठल्याही गोष्टींचं म्हणजे ज्या माणसाचं आता आपण उदाहरण दिलं ज्याच्या मुलाला 2च वर्ष बाकी आहे तर अशा वेळेस त्यांनी जरूर STP चा विचार करावा. कारण की पुढे जाऊन मार्केट कुठल्या पद्धतीला वळेल ते कोणीच सांगू शकत नाही. आपण मागच्याच कार्यक्रमात हेही सांगितलं होतं की याचा अंदाज बांधणं खूप कठीण असतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अंदाज बांधत इन्व्हेस्टमेंट कधीच करू नये. की नेहमी तुमच्या टेन्युअरनुसार गोलला पैसे केव्हा लागतात तशा वेळेस तुम्ही हे ठरवायला हवं. म्हणूनच ज्यांचे गोल जवळ आहेत त्यांनी मी STPचा विचार जरूर करावा. STP करताना ज्यामध्ये तुमचे ज्या फंड जे खूप रिस्कियर आहे याच्यामध्ये तुमचे पैसे असतील पहिले तर त्याच्यातनं तुम्ही वळते करणं सुरू करा. जसं तुम्ही म्हटला स्मॉल कॅप, मिड कॅप, सेक्टोरियल फंड, थीमॅटिक फंड, राईट, कुठले फोकस्ड फंड असतात जे एक पर्टिक्युलर ठिकाणीच इन्व्हेस्ट करतात. तर अशा याच्यामधून तुम्ही पहिले पैसे वळते करा आणि सर्वात शेवटी मग तुम्ही लार्ज कॅप मधनं बाहेर येऊ शकतात. हे करताना तुमच्याकडे 2 वर्ष आहे, तुम्ही असा विचार करू शकता. त्यामुळे या 2 वर्षाच्या अवधीमध्ये थोडे थोडे पैसे काढा, पण प्रत्येक 3 महिना त्याचा अंदाज घ्या की मार्केट कुठल्या पद्धतीने वळणार आहे. मग तशा पद्धतीने तुम्ही STP सेट करू शकता. ओके. आपण स्क्रीनवर पण एक प्रश्न दाखवतोय, तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता. तो प्रश्न असा आहे की ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय असतं आणि ते बघणं म्युच्युअल फंडासाठी किती गरजेचं आहे? बरोबर. बघा, ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे एखादा म्युच्युअल फंड जो असतो तो किती लोकांचे किती पैसे मॅनेज करत असतो, राईट. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आपण HDFC AMC म्हणूया, राईट. HDFC म्युच्युअल फंड हाऊस आहे, त्यांचे प्रत्येकाचे खूप सारे HDFCचे असे खूप सारे फंड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहे. तर त्या प्रत्येक प्रकारच्या फंडमध्ये लोकांनी किती पैसे गुंतवले आहेत हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्या प्रत्येक AMCची एक टोटल असू शकते आणि त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक म्युच्युअल फंडाची वेगवेगळी असू शकते. आता AUM बघणं का महत्वाचं आहे? कारण की बघा, पैसे लोक त्याच लोकांना देतात ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो किंवा खूप वर्षापासून ते मार्केटमध्ये आहेत, त्यांनी चांगला परतावा दिलाय, कन्सिस्टंट रिटर्न दिला आहे. पडत्या मार्केटमध्ये तुमचं कमी नुकसान त्यांनी केलंय, चढत्या मार्केटमध्ये त्यांनी हे कन्सिस्टंट. आणि मुख्य म्हणजे ती जी म्युच्युअल फंड आहे किंवा ती AMC आहे ती बाजारात बऱ्याच वर्षापासून आहे. त्यामुळे अशा AMC कडे AUM जास्त असणं हे साहजिकच आहे.
पण बरेच वर्ष झाले तरी सुद्धा एखादी एएमसी एक पर्टिक्युलर लेवलचा AUM जमा करू शकली नाही, याचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांच्या म्हणजे गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर एवढा भरोसा नाहीये, किंवा कमी वेळात समजा खूप सारी AUM जरी जमा झाली तर आपण असंही म्हणू शकतो की बहुतेक ही जी नवीन AMC आहे ही अशा प्रकारचे रिटर्न जनरेट करत आहे की लोक फक्त रिटर्न बघून त्यांच्याकडे येत आहे. त्यामुळे AUM जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्या कंपनी, त्या AMCचा किंवा त्या म्युच्युअल फंडाने किती वेळ मार्केटमध्ये लावलाय याचा पण विचार करा. फक्त कमी अवधीत खूप सारे AUM आहे म्हणून ही कंपनी चांगली किंवा हा म्युच्युअल फंड चांगला असं ठरू शकत नाही. किंवा काही AMC जे असतात त्या मार्केटिंग पण खूप करत नाही. जेव्हा लोकांना याचा ऍक्च्युअल आपण म्हणतो की चांगला त्यांना स्वतःला अनुभव येतो तेव्हा ते लोकांना सांगतात. मग हळूहळू या AMC कडे लोकांचं लक्ष जातं किंवा त्यांच्या म्युच्युअल फंडात लक्ष जातं आणि मग त्याचा AUM वाढतो. त्यामुळे AUM हा एक चांगला पॅरामीटर असू शकतो, पण किती कालावधीत कुठल्या AMC ने किती AUM मिळवला याचं पण तारतम्य आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं मागेही सांगितलं होतं मी की चढत्या मार्केटमध्ये आणि उतरत्या मार्केटमध्ये दोन्ही वेळेस अल्फा जनरेशन पॉसिबिलिटी असते. म्हणजे तुमचं जर पडत्या मार्केटमध्ये तुमचं पोर्टफोलिओ मूल्य कमी झालं, कमी पद्धतीने पडलं तरी सुद्धा ती AMC किंवा तो म्युच्युअल फंड चांगला आहे. तर अशा ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच AUM हा वन ऑफ द पार्ट आपण विचारात घेणं गरजेचं आहे. धन्यवाद प्रीतीजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुम्ही महत्त्वाची माहिती दिलीत. आपण म्युच्युअल फंडातले बारकावे जाणून घेण्याचा या कार्यक्रमातून प्रयत्न करत असतो, जेणेकरून गुंतवणूकदारांना अधिक सजग करू शकतो आणि त्यांना माहिती व्हावी. त्यांची गुंतवणूक स्वतः करत जर असतील, सल्लागाराच्याच मदतीने ती खरं तर केली पाहिजे. मात्र काही गुंतवणूकदारांना जर वाटत असेल की आपण स्वतःहून गुंतवणूक करायला पाहिजे तर त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणून हा शो नेहमी मदत करणारा ठरेल. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.